नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली, त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये त्याचे पैसे देखील जमा झाले। त्यानंतर एक योजना आली, ते म्हणजे लाडका भाऊ योजना। परंतु लाडका भाऊ योजनेमध्ये जे कोणी 8 तास काम करणार त्यांनाच लाडका भाऊ योजनेचं 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। अशा प्रकारे जे आहे ते लाडका बहीण झाले, लाडके भाऊ झाले आणि बरीचशी या योजनेची चर्चा देखील झाली। आणि आता लाडका शब्द म्हणले की लगेच लोकांना पटकन लक्षात येते की आता काहीतरी पुन्हा नवीन येणार। आणि त्यामध्येच काल बीडमध्ये एक कृषी महोत्सव झाला, भव्य असा कृषी महोत्सव झाला आणि त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री हजर होते। आणि त्याचमध्ये बोलताना राज्याचे जे मुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक घोषणा केली की ते आता राज्यामध्ये माझा लाडका शेतकरी योजना राबवणार आहेत। कारण त्यांना देखील माहीत आहे की शेतकरी ज्यांच्या बाजूने असणार आहेत त्यांचं सरकार हे येणार आहे पुढील काळामध्ये। त्यासाठी शेतकऱ्यांना खुश करणे हे खूप महत्त्वाचे आहे। परंतु शेतकऱ्यांची जी लाडकी मागणी आहे आणि महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे कर्जमाफीची। ही सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांची आहे आणि ती सर्वात लाडकी मागणी आहे शेतकऱ्यांची की कर्जमाफी व्हावी, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। परंतु कर्जमाफी होण्याचे संकेत काही दिसत नाही किंवा काही देण्यात येत नाही। कर्जमाफी होईल म्हणून असं काही वाटत नाही। परंतु तरी देखील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लागू करण्यात येत आहे। त्यामध्ये भावांतर योजना असेल, डीबीटीचं थकीत जे शेतकऱ्यांचे जे थकीत बाकी आहे अनुदान, ते अनुदान वाटप असेल आणि त्यामध्येच एक महत्त्वाचे असं आहे ते म्हणजे पीक विमा। पीक विमाबाबत अजूनही राज्यातील अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत। तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे तो पीक विमा जमा झालेला आहे, परंतु अजूनही भरपूर असे शेतकरी आहे की ज्यांना पीक विमा जमा झालेला नाही आहे आणि कंपन्या चालढकल करत आहे किंवा वेळ काढू धोरण हे अपनावत आहे। परंतु हे आता जमणार नाही। निवडणुका जवळ येत आहे आणि जर शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात खुश करायचं असेल तर पीक विमा वाटप करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे सरकारसाठी। आणि जसं सरकार काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा झाला, तसंच जर का सरकारने थोडंसं जोर देऊन जर कंपन्यांना आदेश दिले तर पीक विमा देखील वाटप कदाचित या 5-7 दिवसामध्ये वाटप हे सुरू होऊ शकते। तर माझा लाडका शेतकरी योजना जी आहे त्यामध्ये जे आहे ते धनंजय मुंडे साहेब जे आहे राज्याचे कृषी मंत्री यांची सतत मागणी आहे, काही दिवसापासून सतत ते मागणी करत आहे की शेतकऱ्यांना जे आहे ते नॅनो युरियाच्या 2 बॉटल आणि DAP नॅनोच्या 2 बॉटल अशा प्रकारे 2-2 बॉटल हे शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात याव्या। तसेच राज्य सरकारकडून आणखी एक योजना सध्या राबवली जात आहे ज्याचे अर्जही भरून घेण्यात येत आहे, ती म्हणजे चार्जिंगचे जे फवारणी पंप आहे त्या फवारणी पंपासाठी देखील महाडीबीटीवरती जे आहे ते 2 वेळेस आता याची तारीख जी आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे। पहिले 14 तारीख होती, आता परत वाढवून ती 24 करण्यात आलेली आहे, परत याची तारीख वाढवण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचे जे आहेत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी जे आहे ते सरकारचे प्रयत्न आहे। आणि त्याचमधून जे माझा लाडका शेतकरी योजना जी आहे तर त्यामध्ये ह्या योजना ज्या असू शकतात ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळते त्यांना याचा थेट लाभ देण्यात येऊ शकतो। त्यामध्ये नॅनो युरियाच्या 2 बॉटल आणि नॅनो DAPच्या 2 बॉटल मोफत हे देण्यात येऊ शकतात। तसेच महाडीबीटीवरती ज्या शेतकऱ्यांनी चार्जिंग पंपासाठी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांना देखील पंप हे वाटप करण्यात येऊ शकतात। अशा प्रकारचं जे आहे ते महत्त्वाचं एक अपडेट होतं जे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एका बीडमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये केले। आता या योजनेबाबत पुढे जे काही नवीन अपडेट येईल ते आपण वेळोवेळी घेत राहू। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही अजून देखील चार्जिंग पंपासाठी अर्ज केला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज कसा करायचा त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे, तसेच सजेशनमध्ये देखील तो व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।